जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली शहरातून. गडचिरोली शहरातील अभिनव लॉन येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्था शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने अभिनव लॉन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला भोजराज पाटील उपाध्यक्ष राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र, सुहाजी खरे अध्यक्ष माऊली मित्र मंडळ नागपूर, निरंजनजी वासेकर अध्यक्ष मैत्री परिवार गडचिरोली, अविनाशजी चडगुलवार सचिव मैत्री परिवार गडचिरोली, अश्विनी भांडेकर महिला प्रमुख मैत्री परिवार गडचिरोली, प्रकाश मुद्दमवार सभासद मैत्री परिवार गडचिरोली, प्रमोदजी धात्रक सभासद राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ गडचिरोली उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजनामध्ये त्यांनी विस्तृत माहिती दिली आहे. ती माहिती आपण आता आपल्या स्क्रीनवर पाहूया. व मैत्री परिवार संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 36वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह 8 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत इथे अभिनव लॉनमध्ये एकूण 27 क्रीडा प्रकाराचे क्रीडा होणार आहेत. त्याकरता महाराष्ट्रातील जवळपास 350 खेळाडू आणि 100 त्यांचे मार्गदर्शक आणि शिक्षक हे सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आजचा जो पत्रकार परिषद घेण्यामागचा जो आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित माननीय भोजराजी पाटील सर वर्धा, उपाध्यक्ष राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र हे आज उपस्थित झालेले आहेत सर. त्यानंतर प्रमोदजी धात्रक हे गडचिरोलीचेच आहेत, हे दृष्टिहीन संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यानंतर मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष माननीय निरंजनजी पाटील वासेकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यानंतर सुहाजी खरे आमचे सहकारी मैत्री परिवार हे सुद्धा आज उपस्थित आहेत. तसेच आमचे मैत्री परिवारचे महिला प्रमुख अश्विनीजी भांडेकर हे सुद्धा उपस्थित आहेत आणि प्रकाशजी मुद्दमवार आमचे सहकारी हे सुद्धा उपस्थित आहेत. मी स्वतः सेक्रेटरी अविनाशजी चडगुलवार. आणि आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, हा जो आपला 8 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत क्रीडा स्पर्धेचा हा जो कार्यक्रम होणार आहे, तर हा मैत्री परिवार आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र या संयुक्त विद्यमाने होत आहे. आणि ह्या क्रीडा प्रकाराच्या जाहिराती जाहिरात वगैरे किंवा यांच्या बातमी प्रकाशित करण्याच्या दृष्टीने आपणास आज निमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर सर्व उपस्थितांचे पहिले मी आभार मानतो आणि ह्या क्रीडा स्पर्धा संबंधी माहिती देण्याकरता भोजराजी पाटील उपाध्यक्ष राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र वर्धेवरून आलेले आहेत. हे आपणास या संबंधी पुढील माहिती देतील. सर्व पत्रकार बंधू भगिनींना या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आपला जो पत्रकार दिन आहे, या दिनानिमित्ताने पण तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र आणि मैत्री परिवार संस्था शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रद्वारा चालविण्यात येणाऱ्या गेल्या 35 वर्षापासूनच्या या उपक्रमाचा शेवटचा 36वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताहाचं आयोजन या गडचिरोली शहरामध्ये किंबहुना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण आयोजन करण्याचा निर्णय आमच्या सर्व कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता.
आणि हा 1 वर्षाआधी घेतलेला निर्णय असतो आणि त्यानुसार आम्ही गेल्या 2-3 महिन्याआधी आदरणीय श्री वासेकर साहेब आणि सुहासजी खरे साहेब यांच्या संपर्कात आलो आणि मैत्री परिवाराने या शहरामध्ये हा उपक्रम आमचा यशस्वी करण्याची जी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती ती साकार होताना आज आम्हाला अनुभव होतो आहे. पत्रकार मित्रांनो, वास्तविक पाहता राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र हे एक दृष्टीहीनांच्या विभिन्न सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी एक अंधान करता चालवली जाणारी एक बिगर राजकीय संस्था आहे. गेल्या 47 वर्षापासून या संस्थेचा प्रवास चालू आहे आणि या उपक्रमाला गेल्या 35 वर्षापासून आपण सर्व 35 जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे राबविलेलं आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप शालेय स्पर्धा असतात. या स्पर्धांमध्ये 1ली ते 10वीचे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून अंध विद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलं मुली सहभागी होतात आणि आम्ही ज्या लिपीमध्ये शिकतो ती ब्रेल लिपी वाचणं आणि लिहिणं ही एक स्पर्धा असते. त्यांच्यामध्ये गोडी निर्माण व्हावी, त्यांना त्याचं ज्ञान अवगत व्हावं आणि त्यामध्ये ते पारंगत व्हावे हा त्यामागचा उद्देश. नंतर आपण ज्या सर्वसाधारण स्पर्धा तुमचे ही मुलं शाळांमध्ये करत असतात, निबंध लेखन, निबंध वाचन, कथाकथन, काव्य वाचन आणि वक्तृत्व आणि चेस बुद्धिबळ ही एक स्पर्धा यामध्ये असते आणि अंधांच्या क्षेत्रामध्ये गायन वादनांशी संबंध आमचा अधिक असतो. त्या गायनाची स्पर्धा आणि स्वतंत्र वादनाची स्पर्धा, मग तबला, पेटी आणि इतर साहित्य वादनाची स्पर्धा पण यामध्ये समाविष्ट आहे. आणि तुम्हा गडचिरोली वासियांना आमच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी म्हणून एक अंध बेरोजगार जे युवक आहेत त्यांच्या एक ऑर्केस्ट्रा समूह आहे, रोशनी म्युझिकल ग्रुप. त्यांचा ऑर्केस्ट्रा आपण 10 तारखेला संध्याकाळी 6 वाजतापासून साजरा करणार आहोत. त्या ऑर्केस्ट्राच्या निमित्ताने आपण एकत्र यावं असं आपल्या पत्रकाच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे. शिवाय या जे स्पर्धांमध्ये जे सहभागी होणारे विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामधल्या पण कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून आम्ही अशी रंगली रात्र अशा शीर्षकाचा एक कार्यक्रम आम्ही दररोज संध्याकाळी साजरा करतो. त्यामध्ये विद्यार्थी आपलं परफॉर्मन्स देतात आणि तो पण एक कार्यक्रम तुमच्या आकर्षणाचा एक भाग असणार आहे. त्याही वेळी आपण उपस्थित राहून त्यांना आपल्या पत्रकातून कसं प्रसिद्धी देता येईल यासाठी पण आपण प्रयत्न करायचे आहेत. या कार्यक्रमाला ज्या गडचिरोली वासियांनी आम्हाला भरभरून मदत केली, ज्यामुळे ज्यांच्या आर्थिक सहकार्याने आणि इतर आवश्यक तत्सम वस्तूंच्या आणि सर्व एकंदरीत परिसराच्या वापरामुळे आम्हाला जे काही लाभ होणार आहे त्यासाठी मदत करण्यामध्ये प्रामुख्याने अभिनवलांचे स्वतः मालक त्यांनी हे संपूर्ण परिसर आम्हाला या 5 दिवसासाठी निःशुल्क उपलब्ध करून दिला. तेही पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी शब्द दिल्यामुळे आम्हाला ती एक नवी ऊर्जा मिळाली आणि या गडचिरोलीमध्ये कार्यक्रम यशस्वी होईल अशी आशा उंचावत गेली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षा मॅडम उपस्थित राहणार आहेत आणि नरोटे साहेब, अडबैले साहेब हे आमदार लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. नरोटे साहेबांनी आणि अडबैले साहेबांनी आजच आम्हाला तो शब्द दिलेला आहे की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यापैकी अडबैले साहेब उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील असे ते आज फोनवर बोलले आणि नरोटे साहेब बक्षीस समारंभाला उपस्थित राहतील असा त्यांच्या माध्यमातून एक आम्हाला संदेश मिळाला.
यासाठी मी सर्व मान्यवरांचे आभार मानते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पत्रकार बंधू भगिनी, तुम्ही एका कॉलवर एका विनंतीने सर्व इथे उपस्थित राहिला, तुमचेसुद्धा मी शतशः आभार मानते. आणि उद्या असणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त आमच्या सर्व मैत्री परिवार शाखा गडचिरोलीकडून आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र या संघटनेकडून तुम्हाला उद्या असणाऱ्या पत्रकार दिनाच्या खूप खूप लक्ष शुभेच्छा देते. आणि आपल्या पत्रकार परिषदेचा कार्यक्रम इथेच संपला असे झाले. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.